स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्हा परिषदेमधील जिल्हा परिषद सदस्यांसाठी राखीव असलेल्या पुरुष विश्रांती कक्षाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। या ठिकाणी सर्वत्र अस्वस्थता, डासांचा प्रादुर्भाव आणि देखभाली अभावी निर्माण झालेली अस्वस्थ परिस्थिती पाहून सदस्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नुकतीच जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असली तरी अद्यापही या विश्रांती कक्षातील परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। जिल्हा परिषद सदस्यांसाठी असलेल्या या विश्रांती कक्षात ठेवण्यात आलेल्या सोफा सेटवर धुळीचे जाड थर साचलेले असून साफसफाईचा पूर्णपणे अभाव असल्याचे दिसून आले। कक्षातील टेबल, कपाटे तसेच इतर साहित्यावरही धुळीची जाळी साचलेली आहे। स्वच्छतागृहाची स्थिती देखील अत्यंत खराब असून त्या ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसल्याचे स्पष्ट दिसते। काही ठिकाणी भिंतींवर, खिडक्यांवर पिचकाऱ्यांचे डाग पडलेले असून परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे। परिणामी या ठिकाणी येणाऱ्या सदस्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान एकीकडे स्वच्छता अभियान राबवले जात असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतच अशा प्रकारची अस्वच्छता आढळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया सदस्यांकडून व्यक्त होत आहे। लोकप्रतिनिधींसाठी असलेला विश्रांती कक्ष जर अशा अवस्थेत असेल तर सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या सुविधा कोणत्या स्थितीत असतील असा सवालही काही सदस्यांनी उपस्थित केला आहे। सध्या जिल्हा परिषद इमारतीत दुरुस्ती व देखभालीची काही कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी किमान स्वच्छता तरी नियमित ठेवण्यात काय अडचण आहे असा प्रश्नही सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे। संबंधित विभागाने तातडीने या बाबीकडे लक्ष देऊन विश्रांती कक्षाची स्वच्छता आणि देखभाल करावी अशी मागणी सदस्यांमधून जोर धरू लागली आहे।